काल केदारनाथची ट्रेकिंग केल्यानंतर आजचा आमचा फर्स्ट डेस्टिनेशन होता ते म्हणजे त्रियोगी नारायण मंदिर। हे आमच्या लोकेशनपासून आम्ही जिथे थांबलो होतो तिथून 30 मिनिटाचाच डिस्टन्स होता। त्यासाठी आम्ही कार रेंटल केली होती आणि तिथे पोहोचलो। तिथे खूप छोटंसं गाव आहे, खूप छोट्याशा गावामध्ये खूप छोटंसं मंदिर आहे, पण ते खूप सुंदर आहे, खूप छान आहे। इथे शंकरजी आणि पार्वतीचं लग्न झालेलं होतं, त्यासाठी खूप लोक इथे येऊन लग्न करतात आणि इथे खूप सगळ्या देवतांचे छोटे छोटे मंदिर आहे। आणि इथे जे अग्नी पेटत आहे ते जेव्हापासून शंकरजी आणि पार्वतीचं लग्न झालं तेव्हापासून ही अग्नी पेटतच आहे। आणि इथे आम्ही 1 ते 1.5 तास असंच काही गर्दी नाही होती, काही नाही, काही लाईन्स वगैरे नाही लागायची होती दर्शनासाठी, तरीही आम्ही इथे 1 ते 1.5 तास थांबलेलो होतो आणि खूप छान वाटत होते। इथे एकदम शांती वाटत होती मनाला। इथलं दर्शन झाल्यानंतर आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी निघालो, जे की होतं माझ्या सगळ्यात फेवरेट तुंगनाथ। कारण की इथला जो रस्ता आहे तो खूपच सुंदर आहे। कधीही तुम्ही केदारनाथ गेले की या लोकेशनला नक्की जा। इथे शिवजीच्या वर्ल्डमधून सगळ्यात हायेस्ट टेम्पल आहे आणि हा रस्ता तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे। इथले जे पहाड दिसते ना ते मला खूप फॅशनेट करतात, मला खूप आवडते हा रस्ता। मला पहाड म्हणजे खूप खूप छान वाटते, माझ्या मनाला खूप आवडते आणि हा रस्ता खूप मस्त आडीमोडीचा आहे। तर हा सगळ्यात हायेस्ट टेम्पल असल्यामुळे घाटीचा रस्ता आहे। केदारनाथपासून हा 2.5 ते 3 तासाच्या डिस्टन्सवर आहे हा लोकेशन। तर इथे तुम्ही जाऊ शकता आणि इथे चोपटापर्यंत तुम्हाला ड्रायव्हर सोडून देतो। त्यानंतर तुम्हाला इथून चोपटापासून ते तुंगनाथसाठी 4 ते 5 किलोमीटरची ट्रॅकिंग असते, ते करायची असते। तर ते ट्रॅकिंग आम्ही पैदलच केलेली होती आणि तुम्ही बघू शकता इथे आल्यानंतर जसं केदारनाथला 5-5 मिनिटात वेदर चेंज होतं तसे इथे सुद्धा वेदर चेंज होतो। तर आम्हाला इथे पोहोचायला थोडा लेट झालेला होता, तरीही आम्ही ट्रॅकिंग केली। संध्याकाळ व्हायच्या आधी तिथून उतरायचं असते, तर आम्ही लवकर चढलो आणि दर्शन वगैरे केले। दर्शन केल्यानंतर खाली उतरलो आणि खाली उतरायला 2 तास लागते। 2 तासामध्ये आम्ही उतरून गेलो होतो। मधात थोडासा पाऊस लागला, पाऊस वगैरे आला, पण खूप छान आमचे दर्शन वगैरे झाले आणि खूप जास्त थंडी होती इथे। उतरल्यानंतर आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला, ते बघू उद्या।